पाऊस पडला असता की अंधार असं जबरदस्त झालं असतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. हत्यार कसा आहे. तर भावानो, आजचा विषय असा झाला की जरा असं मगाशी पाऊस पडाला, खरं इकडच्या बाजूला पाऊस नाही आणि ऑफ रोडिंग करायचं म्हटलं जरा, आणि भावानं आपल्या गाडी घेतला आर्यनने नवीन. तर त्यावर जरा असं ऑफ रोडिंग दिन करूया म्हणलं. तर काय इकडं पाऊसच नाही आहे. आता ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी जर पाऊस असला तर बरं म्हणायचं, नसलं तर मग काय जरासं अवघड होईल. कारण गाडी बघून तर असं वाटायला की गाडी नुसतं ऑफ रोडिंगसाठी बनवलेली आहे ही. त्या गाडीचा एक विषय लय खतरनाक आहे, ते तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो भावानं पूर्णपणे डिटेलमध्ये. तर पहिला तुम्ही गाडीचा आवाज आणि गाडीचे जरासं पहिला पॉवर बघून घ्या, मग आपण ब्लॉगला पुढे सुरुवात करूया. मागचं जाग जरा लेट कसं आले. असं वाटायला की आपले हत्यार घ्यायला लागते काय. पिकअप जागेला उचलायला गाडी जागेला. आता जरा पहिला गाडीची पॉवर बघूया चला. हा हा, काय पॉवर आहे गाडीला, एकदम खतरनाक मध्ये. आयला इंजनच्या वापा लयच मारायला जबरदस्त, पूर्णपणे इंजनच्या वापा मारल्या गाडीला. तर काय भारी वाटायला सांगतो गाडी पळवायला. शेवट त्याला गचका बिचका स्पीड ब्रेकरचा तिने काही विषय नाही, डायरेक्ट गाडी उचलत्या. मागचं जाग जरा घसराले त्यामुळे जरा भीती वाटायली, बाकीचा काय विषय नाही. हा असली कुठली जर गाडी हातात आली की नाही भावनो, हात चांद बसत नाही, डायरेक्ट ॲक्सिलेटर आपल्या पण वाढते, आपल्या आपण ॲक्सिलेटर वाढते. आता कुठली स्पोर्ट बाईक जरी असली हातात तरी डायरेक्ट आपल्या पण ॲक्सिलेटर वाढते. काय जबरदस्त वाटायला सांगतो भावनो गाडी पळवायला. हा खतरनाक. आपल्या भागात खरं सांगतो भावनो असली गाडी कुठंच भेटणार नाही तुम्हाला, कुठंच. कारण ही गाडी आहे RTR आणि ह्याला केल्या पूर्णपणे एक्सपल्स. कारण जी चेस ती नाही गाडीची, ती सगळी एक्सपल्सची चेस आहे. आणि गाड्या जे जबरदस्त वाटायला, आणि मी तर पहिल्यांदा गाडी पळवले त्यामुळं खरं सांगतो लय म्हणजे लयच खतरनाक वाटायले. तर भावानं जसा रस्ता पाहिजे होता ऑफ रोडिंगला तसा रस्ता आहे. जरा इकडे जरा पाऊस तीन पडला आहे, असलं जबरदस्त वाटायले, खतरनाक लय जबरदस्त वाटायले. आणि जरासं पुढं जरा गाड्या बिड्या आहेत, जरासं वरच्या बाजूला जातो कारण वरच्या बाजूला जरासं हाय रस्ता. कारण इकडचं आपल्याला कसं माहिती आहे. आणि आपण आले बरोबर रामलिंगच्या डोंगरावर, आणि रामलिंगच्या डोंगरावरती खतरनाक म्हणजे खतरनाक पॉईंट आहेत, त्यामुळे काय विषय नाही. तर चला जाऊया वरती. काय जबरदस्त वाटायला पाहिजे, काय गाडी चाकसली पाहिजे मागचं. शेवटी ॲडव्हेंचर म्हणल्यावर असं असते थोडा, खरं गाडीला पिकअप खतरनाक. पहिल्यांदा पळवले त्यामुळे जरा समजून घ्या, पहिल्यांदा पळवले त्यामुळे जरा भीती वाटायली, बाकीचा काय विषय नाही. तर असलं जबरदस्त वाटायला सांगतो, खतरनाक. आता पूर्ण मागणं चिखल विकल सगळं उडून पाठीवर सगळं पडला असणार आहे. अरे हेल्मेटचे काच उघडतो कारण समोरचं क्लिअर काय दिसेना झाले.
वाटायला पाहिजे काय जबरदस्त भावांनो. खरोखर आयुष्यात असला काहीतरी की नाही अनुभव पाहिजे खरोखर. आणि गाडी तुम्हाला चॅलेंज होतं भावांनो, असली गाडी आपल्या महाराष्ट्रात नसणार आहे, कारण पूर्णपणे रिस्टोर केलेली गाडी आहे पूर्णपणे. आता इथं ऑफ रोडला रस्ता उडका पाहिजे फक्त. ही शप्प सांगतो यायला याला स्टँडच नाही ना. खरोखर लय जबरदस्त वाटलं गाडी पळवून. जरा थांबा फक्त जरासं इथं कुठं तर ऑफ रोडिंग रस्ता जरा उडकतो कुठं तरी इथं, आणि तुम्हाला दाखवतो दणकाविषयी काय असते इथे. बघा की पॅन्ट पाक मागं पण उडले वाटतं सगळं. शेवट इथं वरती रामलिंगवर आले भावानं, म्हणजे लय वर्षात आले खरं. इथं पूर्णपणे काय काय बांधकाम चालू आहे, काय लेच जबरदस्त चालू आहे इथं. होय यायला हा शेवटच करून टाकला तिकडं. गाडी शेवट स्लिप मारायला शेवट. ऑफ रोडला काय वाटतं माहिती आहे गाडी शेवट. आहा पुढे रस्ता नाही, रस्ता सपलाय पुढे. व्हिडिओसाठी भावानं कसं काय असं ना रस्ते पाहिजेत. असली गाडी म्हणला जा तर असली रस्ते नको आम्हाला. आम्हाला सगळी ऑफ रोडिंगची रस्ते पाहिजेत, त्याशिवाय की नाही मज्जा नाही. आणि जरा पाऊस पडायलाच पाहिजे होता. जरा पाऊस पडला असता की अंधार असं जबरदस्त झालं असतं. वाटायला पाहिजे जबरदस्त शेवट. जरा वाऱ्याचा आवाज जरा जास्त येईल कारण हेल्मेटची काच ओपन ठेवले. इथं आता रस्त्याचा दियण झाला आहे. इकडं पण हा रस्ता खरं कुठंपर्यंत आहे माहीत नाही आपल्याला, तरी आपण बघूया. डायरेक्ट डोंगराच्या टोकाला आली भावनं पूर्णपणे. पूर्णपणे डोंगराच्या टोकाला आलोय. आणि असलं जबरदस्त विवाह सांगतो मला, हे जरा असलं काय तर रिकामं पाहिजे होतं गाडी पळवायला, आणि जरा जबरदस्त वाटलं असतं. इकडं आता पुढे जरा बारीक रस्ता आहे, बघून येऊ चला काय आहे ना काय नाही. आयला इकडचा रस्ता इकडे वर गेलाय. कुठं तर गाडी ट्रेकिंगला देऊन घेऊन गेला जा, रस्ता बिस्ता चुकून मिळाला असला शेवटच विषय. खतरनाक वाटाले खतरनाक. तर आता इथनं पण रस्ता नाही, आणि आम्हाला त्या खालच्या रस्त्याला जायचं. इथं खाली रस्ता दिसाला बारका. तर आता ही वळवून चालल्यात, तर आपण वळवून जायचं नाही, आपण जायचं ते ह्यातनं जायचं.
कारण ही गाडी तयार झाल्या ते असल्या ह्याच्यात पळवण्यासाठी त्यामुळं ह्याला तोंडावर सगळं उडून यायला चिखल त्याचं. कसलं उडाले म्हणजे काय चिखल, शेवट चिखल उडाले, लय घाण. याला म्हणायचं भावानो प्रॉपर ऑफ रोडिंग. हा आत्ता म्हणायचं पहिल्याचा रस्ता. आता पाण्यातनं घालायचं का नाही माहीत नाही मला, गाडी खरं साईडनं घालूया कारण पाण्यात घातल्यावर झाड अडकून बसली की अवघड व्हायची. हेल्मेटमध्ये सगळं उडून आले पुढनं. शेवट जरासं स्पीड पाहिजे त्या पाण्यामध्ये. शेवट खतरनाक खतरनाक. संध्याकाळचं 7 वाजल्यात आणि असलं जबरदस्त वातावरण झालं की सांगतो भावानो शेवट. तर चला आता घरला जायचं आणि अवतार असलं घाण झाले, घरातून डायरेक्ट शिव्याच खायचा आहे आता.